अमरावती जिल्ह्यात आगामी 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे। सन 2025-26 शैक्षणिक वर्षातील 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे। परीक्षेच्या काळात कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून तिची पहिली बैठक संपन्न झाली आहे। यावर्षी अमरावती जिल्ह्यातून 10वीसाठी 187 केंद्रांवर 28,531 विद्यार्थी तर 12वीसाठी 137 केंद्रांवर 39,934 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। जिल्ह्यातील एकूण केंद्रांपैकी 85% केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे। विशेषतः जिल्ह्यातील 34 उपद्रवी आणि 43 संवेदनक्षम केंद्रांवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केलं असून तेथे केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्याचे आदेश राज्य मंडळाने दिले आहेत। या संदर्भात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी विविध विभागांना सूचना दिल्या आहेत। परीक्षा काळात खंडित वीज पुरवठ्याची समस्या उद्भवू नये यासाठी महावितरणला सतर्क राहण्यास सांगितले आहे। विद्यार्थ्यांना वेळेवर केंद्रावर पोहोचता यावं यासाठी परिवहन मंडळाने जादा बसचं नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत। प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार असून महसूल विभागाची विशेष भरारी पथकेही कार्यरत राहतील। पंचायत समिती स्तरावरील वर्ग 1 आणि वर्ग 2च्या अधिकाऱ्यांची नियुक्ती या पथकांमध्ये केली जाणार आहे। परीक्षेचं गांभीर्य राखण्यासाठी केवळ प्रशासकीय तयारीच नाही तर विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शपथ देखील देण्यात आली आहे। कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात प्रत्येक विद्यार्थ्याला आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी हाच या नियोजनाचा मुख्य उद्देश असल्याचं येरेकर यांनी सांगितलंय। सर्व शिक्षक, संस्थाचालक आणि पालकांनी या परीक्षा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही दडपणाशिवाय अभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केलं आहे। आज आपण जो महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाच्या आदेशान्वये आपण जो कॉपी मुक्तीचा पॅटर्न 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये राबवतो आहे या संदर्भातली आज आम्ही इथे एक बैठक घेतली, ज्यामध्ये जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक की ज्यांच्या शैक्षणिक प्रिमायसिसमध्ये ह्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा होऊ घातलेल्या आहेत या सर्वांशी आम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने संवाद साधला। त्यानंतर आज इथे आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातूनही आपण या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं जे नियोजन जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे याबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती देऊ इच्छितो। या 25-26 या वर्षामधली जी आपली 12वीची जी परीक्षा आहे ती या येत्या 10 फेब्रुवारीला सुरू होणार आहे आणि 10वीची परीक्षा ही 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। यामध्ये 10वीची परीक्षा ही एकूण 187 केंद्रांवर आहे, ज्यामध्ये 38,531 विद्यार्थी त्यामध्ये प्रविष्टित आहेत। यामध्ये 12वीचा जर आपण विचार केला तर 137 केंद्रांवर ही परीक्षा आहे आणि 35,934 विद्यार्थी हे परीक्षेला सामोरे जाणार आहेत 12वीसाठी। 10वीचा जर विचार केला तर एकूण उपद्रवी केंद्र ज्यामध्ये आपण मागील काही वर्षांमध्ये काही अनुचित प्रकार घडलेले असतील असे जे केंद्र आपण आयडेंटिफाय केलेले आहेत ते 10वीचे परीक्षेसाठी 34 आहे आणि 12वीच्या परीक्षेसाठी त्या उपद्रवी किंवा संवेदनशील केंद्रांची संख्या ही 43 आहे। आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की एकंदरीत जे काही आपण परीक्षा केंद्र आयोजित केलेले आहेत किंवा परीक्षा केंद्रांची निवड केलेली आहे तिथे CCTV कॅमेऱ्याची उपलब्धताही आपण त्यामध्ये पाहिलेली आहे आणि ज्या ठिकाणी काही आताही CCTV कॅमेरे उपलब्ध नाहीत ते येत्या 4-5 दिवसामध्ये संस्थांना आपण आदेशित केलेला आहे सर्वांनी CCTV कॅमेरे उपलब्ध करून घ्यावे, जेणेकरून एक प्रकारचा जो डिजिटल वॉच जो या पूर्ण परीक्षेवर राहणं अपेक्षित आहे तो आपल्याला त्यामध्ये ठेवता येईल। यामध्ये आपण एक सर्व संस्थाचालकांना ऑनबोर्ड घेण्याचं किंवा त्यांना मीटिंग घेण्याचा मेन उद्देश हा होता की जिल्हा प्रशासनाने किंवा आपण सर्वांनी आपला रोल तर निभावतोच, जोपर्यंत संस्थाचालकसुद्धा ह्या बाबीला मनावर घेणार नाहीत तोपर्यंत आपल्याला यामध्ये म्हणावं तसं यश हे मिळत नाही। त्यामुळे संस्थाचालकांनासुद्धा आपण ऑनबोर्ड घेतलेलं आहे, त्यांना त्यांची जबाबदारी आहे परीक्षेची त्याच्याबद्दल जाणीव करून दिलेली आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे की आपण एक 5 लोकांची कमिटी प्रत्येक सेंटरवर नेमतो आहे आणि त्या 5 लोकांनी ही जबाबदारीने याची निश्चिती करून द्यावी की ते सेंटर जेव्हा आपण परीक्षेसाठी हँडओव्हर करतो आहे तर कुठल्याही प्रकारचा तिथे एक प्रकारचं मायक्रो नोट्स, गाईड किंवा इतरही काही जे वस्तू आहेत त्या तिथे नसल्या पाहिजेत। इव्हन आता आपल्या पत्रकार बांधवांनी सांगितलं की काही ठिकाणी वॉशरूमचा पण उपयोग हा त्या ठिकाणी टॉयलेटचा उपयोग हे नोट्स किंवा हे ठेवण्यासाठी केला जातो, तर ह्यासुद्धा बाबी अतिशय छोट्या छोट्या वाटतात पण ह्यासुद्धा नीट तपासून त्यांनी आपल्याला द्याव्या ह्याच्यासाठी 5 जणांची कमिटी आपण प्रत्येक केंद्रावर करतो आहे आणि केंद्र चालकांना आणि संस्था चालकांना सुद्धा याबद्दल आपण अवगत केलेलं आहे।
की जर यामध्ये कोणाचं ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट आपल्याला आढळलं चौकशीच्या अंती की याच्यामध्ये कोणी कॉपीमुक्ती किंवा कॉपी पुरवण्यास कोणी मदत केली तर त्यांच्यावर सुद्धा आपण जे शिक्षण मंडळ आहे आणि शिक्षण विभाग आहे त्यांच्याकडे कारवाईचा जो प्रस्ताव आहे तो ते सुद्धा आपण त्यामध्ये पाठवणार आहे. आणि निश्चितच त्यामध्ये पोलिसांचं पण आम्ही मदत घेतोय, ग्रामविकासची मदत घेतोय, महसूलचं आमचं पूर्ण ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट राहील आणि जिल्हाधिकारी म्हणून मला जे जे योग्य वाटेल की यांच्या सेवा आपल्याला यामध्ये अधिग्रहित करायच्या ते आम्ही अधिग्रहित करू आणि भरारी पथक, बैठे पथक हे सर्व त्या पद्धतीने आम्ही अंमलबजावणी करणार आहे. आणि एकंदरीतच जिल्ह्यामध्ये जो थोड्या बहुत प्रमाणातही जो काही कॉपीचा जो प्रकार असेल तो त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे संपवू हे या पद्धतीने आम्ही निश्चय केलेला आहे. आणि एकंदरीतच अमरावती जिल्हा हा कॉपीमुक्त करू अशा पद्धतीचं आपलं नियोजन जिल्हा प्रशासनाचं झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज.